आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. म्हैसाळ कालव्यातून 2 दिवसात पाणी. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याला यश. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कालव्यातून येत्या 2 दिवसात पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग, कवठे महांकाळ, जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांची भेट घेऊन म्हैसाळ कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकारी संचालक धुमाळ यांना 2 दिवसात कालव्यातून पाणी सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच कालवा सुरू होण्यास अडथळा ठरत असलेली सुमारे 10 कोटी रुपयांची थकबाकी उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या निर्णयामुळे मिरज पूर्व भाग, कवठे महांकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा आणि परिसरातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होऊन शेतकरी, नागरिक आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुष्काळग्रस्त भागातील पाणी प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने हा निर्णय झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने निर्णय घेतल्याबद्दल संबंधित भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शासनाच्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत असून दुष्काळी भागातील पाणी प्रश्नांवर भविष्यातही अशीच तत्पर कार्यवाही व्हावी अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.